तीनदा पर्सेंटेज आले तर ह्या क्वेश्चनला कसं करणार तुम्ही? सिंगल पर्सेंटेज वाले क्वेश्चन बघितले असेल, डबल वाले बघितले असेल, आता ट्रिपल पर्सेंटेज आलं तर कसं करणार? तर टक्क्याला फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायला, अपूर्णांकात रूपांतर करायला विसरू नका. 10%, 10% म्हणजे किती बनणार? 1/10. 30% म्हणजे 3/10. आणि नंतर 20%, 20% म्हणजे किती येणार? 1/5. ठीक आहे. पहिलं काय आहे? कमी. दुसरे काय? वाढले. नंतर किती आहे? कमी. मग कसं करणार रे याला? तर बघा 10 मध्ये 1 ची कमी, 10 होते 1 नी कमी म्हणजे किती झालं? 9. नंतर 3 मध्ये 10 मध्ये 3 वाढले, 10 होते 3 वाढले, वाढ म्हणजे प्लस 13 होणार. नंतर 5 वरती 1 ची कमी म्हणजे किती होणार? 4. यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा. 10 10 100, 100 गुणिले 5 किती? 500. नंतर 13 चौक किती? 52. 13 मग किती? 117. 117 चौक किती होणार? 100 चौक 400, 17 चौक 68 म्हणजे 468. 468. पहिले किती होतं रे? 500. आता किती झालं? 468. कमी झालं का जास्त झालं? कमी झालं. कितीनी कमी झालं? 68 आणि 2 70, 32 नी कमी झालं. किती वरती 32 कमी? 500 वरती 32 कमी. गुणाकारात काय येणार रे? 100. तर मला सांगा, हे 2 शून्य 2 शून्य कटले, 5 नी भाग देणार, 5 1 5, 5 6 30, बाकी किती उरली? 2. 6 205. 6 205. ऑप्शन नंबर सी. अशाच क्वेश्चनला बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.